संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीला आज सकाळपासून सुरुवात झाली आणि जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पैठण नगरीत दाखल झालेत। गोदावरी नदीच्या काठावरील हे बोलकं चित्र आपण पाहतोय। नाथषष्ठीमुळे जे आहे ते गोदावरी नदीतील पाणी कमी करण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी जे आहे ते वारकऱ्यांनी आपली राहोटी ठोकून जे आहे ते निवारा तयार केला आहे आणि आज सकाळपासून सुरू झालेल्या या नाथषष्ठीत लाखो वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। आपण बघतोय वारकऱ्यांची मोठी रीग गोदावरी नदीपात्रातून एकनाथ महाराज यांच्या समाधीत दर्शन घेण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळते। वारकऱ्यांमध्ये जे आहे ते उत्साहाचं, आनंदाचं आणि भक्तीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर जे आहे ते तुळशी वृंदावन आहे, तर पुरुष वारकऱ्यांच्या हातात भगवा ध्वज आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर आज सकाळपासून जे आहे ते शासकीय महापूजा झाल्यानंतर ही नाथषष्ठी महोत्सवाला सुरुवात झाली। पुढील 3 दिवस हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे। मात्र गोदावरी नदीपात्रातील वारकऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी जे आहे ते डोळे दिपून टाकणार आहे। अशा पद्धतीने जे आहे ते मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। प्रशासनाच्या वतीने सुद्धा जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली होती। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि गोदावरी नदीतील हे दृश्य पाहतोय। वारकरी जे आहे ते अशा पद्धतीनं हा सगळा उत्सव या ठिकाणी जे आहे ते साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वारकऱ्यांनी जे आहे ते या गोदावरीच्या पवित्र पाण्यात स्नान करून जे आहे ते या उत्सवाला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या उत्साहात राज्यभरातून लाखो वारकरी जे आहे ते हजर झाले आहेत। 765 पेक्षा अधिक दिंड्या या नाथषष्ठीच्या महोत्सवात सहभागी झाल्या आहेत आणि पुढील 3 दिवस हाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आज सकाळपासून जे आहे ते मोठ्या उत्साहात या नाथषष्ठीला सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।